हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे जामिया फुरफेरेसिया किंवा ह्याला कार्डबोर्ड प्लांट पण म्हणतात, कारण ह्याची पानं ही कार्डबोर्डसारखी असतात आणि दिसायला खूप छान असणारं प्लांट आहे. हे शोसाठी आहे. मुख्य म्हणजे ह्या प्लांटमध्ये नर आणि मादी प्लांट असे प्रकार असतात. मलाही याआधी माहिती नव्हतं. आता हे जे आहे हे मादी प्लांट आहे. याला तुम्हाला सीड पॉट्स दिसत आहेत. हे इझी टू केअर आहे, म्हणजे ह्याच्यात काहीच लक्ष द्यायला लागत नाही आणि जमिनीत लावलं तर अजिबात त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं. पाणी घालायचं राहिलं तरी चालतं अगदी. म्हणजे हे बघा, हे सीड पॉट्स आहेत. हे प्रपोगेशन ह्याचं साईडला बेबी प्लांट्स येतात ते काढून आपण सावकाशपणे काढून वेगळ्या कुंडीत किंवा वेगळ्या जागेवर लावून त्याचं नवीन झाड तयार होतं, किंवा हे सीड्सनी सुद्धा होतं. पण हे सीड्सनी व्हायला फार वेळ लागतो, खूप लेट प्रपोगेशन होतं. मुख्य म्हणजे काय, हे प्लांट खूप हळू स्लो ग्रोईंग प्लांट आहे, खूपच हळू वाढतं हे. त्याच्यामुळे ह्या प्लांटला फार केअर घ्यायची गरज लागत नाही. दुसरं म्हणजे ह्या प्लांटला मी अजूनपर्यंत माझ्याकडे कधीपासून नाही. हे प्लांट मी मागे पण एकदा व्हिडिओ काढलेला याचा. याला काही फंगल इन्फेक्शन होत नाही. अगदीच झालेलं दिसलं तुम्हाला तर फंगीसाईड वापरा. तसं हे खूप हार्डी प्लांट आहे. ह्यामध्ये मादी आणि नर, हे बघा, हे सीड पॉट्स आहेत. ह्याच्याने आपल्याला नवीन प्लांट तयार होऊ शकतं. आणि ह्यामध्ये पानांवरनं ओळखतात की मादी आहे आणि नर आहे ते. ही मादी प्लांट आहे, त्याची थोडीशी वरनं पानाचा आकार वेगळा असतो. आता ह्याला सीझन आहे हा, त्याच्यामुळे सीड पॉट्स आलेले आहेत. तर प्रपोगेशनसाठी आता ही कुंडी बदलायला लागेल. ॲक्च्युली जेव्हा आपण लावतो तेव्हाच मोठ्या कुंडीत लावायचं. ते इतकं स्लो वाढतं प्लांट. आणि साईडला बेबी प्लांट आले की ते आपण काढायचे आणि लावायचे. हे बघा किती आलेत. तसं म्हटलं तर हे विषारी प्लांट आहे, म्हणजे लहान मुलं किंवा पेट्स असतील तर त्यांच्यापासून हे दूर ठेवावं. तसं दिसायला खूप छान आहे आणि कुठल्याही प्रकाशात ते राहतं. म्हणजे माझं तर एक पूर्ण आउटडोअर आहे, म्हणजे पूर्ण त्याच्यावर दिवसभर ऊन पडतं, दिवसभर अशा ठिकाणी, तरी ते सुंदर राहतं. आणि ते पार्शल सनलाईटमध्ये पण राहतं, कमी वेळा सनलाईट किंवा इनडायरेक्ट सनलाईटमध्ये सुद्धा ते राहतं. पण पूर्ण सावलीत त्याला जास्त वेळ ठेवता येत नाही, कारण त्याला सनलाईटची आवश्यकता असते. हे कुंडीत लावलं तर लावतानाच मोठ्या कुंडीत लावायचं, कारण हे जरी हळू वाढत असलं तरी ह्याला जागा मोठी लागते. म्हणजे तुम्ही जरी जमिनीत लावलं तर ते छान वाढेल अशा ठिकाणी ठेवा. साधारण त्याचा व्याससुद्धा 6 फूट वगैरे धरा एवढा होईल. उंचीला 3 ते 4 फूट होऊ शकतं. आणि हे जेव्हा आपण जमिनीवर लावतो तेव्हा ते बाजूला नवीन बच्चूज त्याचे येतात, जेव्हा बेबी प्लांट्स येतात तेव्हा ते इतके छान दिसतात. म्हणजे छान असं भरगच्छ आणि मस्त दिसतं. येणारी पानं ही कोवळी आणि लाईट कलरची असतात. कालांतराने ती मोठी झाली की कलर तुम्हाला हा जो ग्रीन दिसतो तशा कलरची होतात. तसं म्हटलं तर ह्या पानाला ह्या झाडाला काही कटिंगची आवश्यकता नसते. तुम्हाला जर पानं खराब दिसली किंवा एखादी त्याचे सुकलेलं दिसलं तर तुम्ही कट करू शकता. बाकी ह्याला कटिंगची आवश्यकता नाही. फर्टिलायझरची सुद्धा याला आवश्यकता नाही. आपण सगळ्या झाडांना घालतो तसं वर्षातून एखादा किंवा घातलं फर्टिलायझर तर चालेल, पण नाही घातलं तरी ते त्याचं आपलं आपण ग्रो होत असतं. दुसरं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, फंगीसाईड म्हणजे त्याला काही कीटकनाशकांचा वापर करायची गरज नसते. जर त्याला काही फंगस वगैरे तुम्हाला वाटला तरच तुम्ही फंगीसाईड यूज करू शकता. बाकी हे दिसायला छान असणारं प्लांट आहे आणि खूप वर्ष हे राहतं, खूप वर्ष राहतं. आणि एकदा आणलं एकदा लावलं की ते आपल्याबरोबर कायम राहणारं प्लांट आहे. बाकी तशी काहीच काळजी घ्यायची आवश्यकता नाही त्याची. तो पावसात, थंडीत, उन्हात सगळ्या ऋतूंना व्यवस्थितपणे ते राहतं, जरी ते बाहेर आउटडोअर ठेवलं तरी. तर अशा प्रकारे हे एक झाड आहे जे खूप रेअर आहे आणि तुम्ही नर्सरीत गेलात तर ते तसं महाग आहे.
मला वाटतं कमीत कमी 500 रुपयाला एक झाड असेल. एकदम मॅच्युअर्ड प्लांट जास्त महाग आहे का, पण हे प्लांट महाग आहे आणि सहसा आपल्याला ते नर्सरीत दिसत नाही. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.